नमस्कार प्रेक्षकांनो, शिवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो आणि त्यामध्ये आता भर मंदिरात गुंड हे आता आशू आणि कीर्तीला बोलत असतात. तर आता कीर्ती तिची पर्स त्या गुंडांनी घेतल्याचे आशूला सांगत असते. आशू आता त्यांचे भांडण सोडत असताना ते गुंड आशूला मारू लागतात, तर कीर्तीमध्ये पडते. तेवढ्यात आता ते गुंड कीर्तीला जोराने ढकलून देतात. तर शेजारी असलेल्या कुंकवाच्या ताटात कीर्तीचे तोंड बुडवून सगळे कुंकू आता कीर्तीच्या तोंडाला लागलेले असते आणि ते बघून आता सीताई मोठ्याने ओरडू लागते आणि लगेचच कीर्ती आता भरल्या कुंकवाच्या तोंडाने समोर बघू लागते. आणि तेवढ्यात आता शिवा ही पाठीमागून नारळ घेऊन तिथे येते आणि जोराने ते नारळ त्या गुंडाच्या तोंडावरती फेकते. तेवढ्यात ते नारळ आता गुंडाच्या डोक्याला लागून तो गुंड मोठ्याने आता खाली कोसळतो. तेवढ्यात आता ते बघून सगळेजण शिवाकडे बघतात, तर शिवा तिथे आलेली असते. शिवाला बघून आता कीर्तीला देखील मोठा आनंद झालेला असतो आणि तेवढ्यात आता कीर्ती समोर शिवा म्हणते की यांच्या पुढे जर हातपाय पसरायचे नसतील ना तर आपल्यालाच हातपाय उचलावे लागतात. तेवढ्यात आता आजी म्हणते की कशाला काळजी करते, सगळं माझी नात आहे ती. आणि शिवा हो पुढं असे म्हणत आता शिवा जोराने त्या गुंडांना मारू लागते आणि आता शिवा एकेका गुंडांना धरून त्यांची कुत्र्यासारखी धुलाई करत असते. आणि आता दुसरे गुंड शिवावरती धावून येताच एकेका गुंडांना शिवा बेदम मारत असते. कुत्र्यासारखी धुलाईने गुंड आता खाली पडत असतात, तर शिवा त्यांच्यावर तुटून पडलेली असते. कीर्ती आता शिवाकडे बघत खुश होत असते. कीर्ती म्हणते की शिवा, तू आम्हाला सोडवायला आणि स्वतःच यामध्ये अटकलीस. तेव्हा आता कीर्ती विचार करत शिवाकडे बघत असते आणि तेवढ्यात ते गुंड पळून जातात. तेवढ्यात आता भाऊ कीर्तीला म्हणतात की लागलं तर नाही ना कीर्ती तुला, आणि तू ठीक तर आहेस ना. तेव्हा आता कीर्ती म्हणते की मी ठीक आहे भाऊ, पण मला तशीही कुणाच्या मदतीची गरजच नव्हती. संपदा म्हणते की अगं कीर्तीताई, डब्बूला सुद्धा ते मारत होते, मग त्यांना काय तसंच सोडून द्यायचं होतं का. कीर्ती म्हणते की 1 मिनिट मदत करणं वेगळं असतं आणि स्वतःकडे लक्ष वेधून घेणं हे सुद्धा वेगळं असतं. आणि या शिवाने सुद्धा तेच केलं. तर ते ऐकून सगळ्यांना मोठा धक्का बसतो. तेवढ्यात आता सीताई गुरुजींना म्हणते की गुरुजी आता कळलं का तुम्हाला. सीताई म्हणते की कळलं का गुरुजी, आता ही आमची सून का नाहीये आणि नेहा आमची सून का होणार आहे ते. भाऊ म्हणतात की सीताई तू काय बोलतेस. तेव्हा सीताई म्हणते की मग काय हिला देव्हाऱ्यात बसवायचं का. तेव्हा आता भाऊ म्हणतात की तिला देव्हाऱ्यात बसू नका, पण आज जर तिने मदत केली नसती ना आपल्या आशूची आणि कीर्तीची काय हालत झाली असती. सीताई तुला कळतंय का काही. तेव्हा आता लगेचच लक्ष्मण म्हणतो की भाऊ शिवाने जे केलं ना ते अगदी बरोबर केलं. तर आजी म्हणते की माझा विश्वासच बसत नाहीये. आशू म्हणतो की शिवाचं यामध्ये खूप मोठी चूक झाली आहे. तेवढ्यात आता आजी म्हणते की अरे पोरा, मी तुला आमच्या घरातला नातू मानला होता आणि काय चूक झाली शिवाची सांग ना तू. तेव्हा आता शिवा आजीला गप्प बसू लागते. तर आजी म्हणते की अगं शिवा, का गप्प बसू मी, काय चूक आहे तुझी यामध्ये सांग ना मला. म्हणते की हे बघा माझ्या शिवाची काही चूक नाहीये, माझ्या कैलासाची लेक आहे ती चुकीच्या मार्गावरती कधीच जाणार नाही. तेव्हा आता आजी म्हणते की वंदे, तू शिवाला सारखं सारखं थांबू नकोस, मी तुला आता शेवटचं सांगते. शिवा म्हणते की अगं आई, आपली जर दिव्या या ठिकाणी असते तर काय केलं असतं, बाईने एका बाईची मदत करायलाच हवी. आशू म्हणतो की पण फार तर फार काय झालं असतं, मी मार खाल्ला असतं एवढंच झालं असतं ना, कशाला मध्ये यायचं शिवा तू. आशू म्हणतो की खाल्ला असता मी मार, दरवेळेस तुला मध्ये पडायची गरजच काय आहे. तेवढ्यात आता नेहा म्हणते की आशू अरे हे तू काय बोलतोयस, तुझ्यातला राग बोलतोय की तुझ्यातली फिलिंग्स बोलते, काय बोलतोय आशू तू. हे एका बाईने एका बाईसाठी उभं राहणं हे आजच्या जगात एकदम महत्वाचं आहे आशू, आणि ते आजच्या जगात गरजेचं आहे आणि शिवाने सुद्धा आज तेच करून दाखवलंय. तेव्हा तू शिवाला नाव का ठेवतोस असे आता नेहा आशूला सांगते. नेहा म्हणते की मी तर आज शिवाचं कौतुक करणारच. ज्या घरात शिवा असेल ना त्या घराला अजिबात धोका नाहीये. ज्या वस्तीत शिवा असेल त्या वस्तीत अन्यायाला अजिबात थारा नाही असे आता नेहा सगळ्यांना सांगते. आणि ज्याच्या आयुष्यात शिवा असेल असे म्हणत आता नेहा ही आशूकडे बघते आणि गप्प होते. आणि आता नेहा ही शिवाचे आभार मानते आणि म्हणते की थँक्यू बर का शिवा, माझ्या आशूचा जीव वाचवल्याबद्दल. तेव्हा आता आशू हा नेहाकडे बघू लागतो. तेव्हा आता शिवा म्हणते की आई हे बघ, मी कुणावर अन्याय होताना अजिबात नाही बघू शकत आणि मी देवीची भक्त आहे, तू सुद्धा देवीला मानते, मग देवी आई तरी दुसऱ्यावरती अन्याय होताना बघू शकेल का. आणि तेवढ्यात आता वंदनाच्या हातात असलेल्या दिव्याच्या ताटावरती आता शिवा हात ठेवते आणि मी आज सगळ्यांच्या साक्षीने देवी आईच्या मंदिरात शपथ घेते
मी माझ्या पप्पांनी दिलेली शिकवण कधीच विसरणार नाही. मी त्यासाठी कधीच अन्याय सहन करणार नाही आणि माझ्या नवऱ्यावर आणि कुटुंबावर जर अन्याय होत असेल तर तो मी सहन करणार नाही. असे आता पटकन आता शिवा ही दिव्यावरती हात ठेवून देवी आईला प्रार्थना करून शपथ घेते आणि लगेच शिवा म्हणते की यापुढे जिथे जिथे अन्याय होईल ना तिथे तिथे मी शिवा बनून उभी राहील. तेव्हा आता वंदनाला खूप राग येत असतो आणि त्यानंतर आता सगळेजण घरी येतात तर नेहा आणि आशू आता एकत्र बसलेले असतात. तेव्हा आता नेहा म्हणते की आशू तुला एक विचारू का रे, तुला राग तर नाही येणार ना. तेव्हा आशू म्हणतो की विचार ना. तेव्हा आता नेहा म्हणते की आज जे शिवाने केलं ते बरोबर नाही का. नेहा म्हणते की अरे तिने तिच्या पद्धतीने मदत केली, तिने मुद्दाम तर नाही ना केलं. आशू म्हणतो की नेहा अगं शिवाला अशा वेळेस कंट्रोल का करता येत नाही, त्या दिवशी सुद्धा तिने तेच केलं. तेव्हा आता लगेचच नेहाकडे बघत आशू म्हणतो की हे बघ त्या गुंडांना पैशाची गरज होती असं तुला खरंच वाटतं का नेहा. त्यांनी शिवाचं काम केलं होतं म्हणून शिवा फक्त त्यांना पेमेंट करत होती एवढंच. आशू म्हणतो की हे बघ आज शिवाला मध्ये पडायची काहीच गरज नव्हती आणि जे काही होत होतं ते मी बघून घेतलं असतं. आणि तेवढ्यात आता नेहा म्हणते की बरं आशू बराच वेळ झाला मी निघते बरं का. आणि आता नेहा निघून जाते. इकडे आता दिव्या ही चंदनची भेट घेते. तेव्हा आता दिव्या म्हणते की काय झालं. चंदन म्हणतो की अगं काय झालं काय, माझं तुझ्यावरती खरंच खूप प्रेम आहे दिव्या. आणि तेवढ्यात आता दिव्या म्हणते की मला आईस्क्रीम खायची. तर चंदन म्हणतो की हे बघ आत्ता मी हातगाडीवरून तुला आईस्क्रीम घेऊन येतो. तेवढ्यात आता चंदनवाला फोन येतो. तर आता चंदन म्हणतो की अरे दिव्या माझं एक महत्त्वाचं काम निघलं, तू आईस्क्रीम घेऊन येतेस का. चंदन म्हणतो की मी तोपर्यंत फोनवर बोलतो, तुझ्या आवडीची आईस्क्रीम घे आणि पैसे देऊ नकोस बरं का. आणि तेवढ्यात आता चंदन त्याच्या मोबाईलमध्ये कीर्तीचा फोन बघून कॉल रेकॉर्डिंगवर लावतो. आणि आता इकडे दिव्या आईस्क्रीम आणायला आलेली असते पटकन. तोपर्यंत दिव्या 2 आईस्क्रीम घेऊन येते. आणि आता इकडे कॉल रेकॉर्डिंगवर लावत चंदनने आता रेकॉर्डिंगचं मोबाईल आता स्टार्ट केलेला असतो आणि खिशात घातलेला असतो. पटकन आता चंदन दिव्याकडे बघतो आणि म्हणतो की आणली का दिव्या आईस्क्रीम. अरे वा वा असे म्हणत आता चंदन ती आईस्क्रीम आपल्या हातात घेतो. इकडे आता रात्र होताच आशू निवांत बाहेर बसलेला असतो. तेवढ्याच सुहास आणि कीर्ती आशूकडे येतात आणि म्हणतात की आशू तू ओके आहेस ना रे. तेव्हा आता आशू म्हणतो हो मी ठीक आहे. इकडे आता सुहास पुन्हा म्हणतो की आशू आता लग्न एकदम व्यवस्थित होईल, सगळी तयारी झाली आणि संक्रांत सुद्धा एकदम व्यवस्थित गेली बरं का. तेव्हा आता कीर्ती म्हणते की जाऊ दे ना रे सुहास, त्या शिवाचा विषय अजिबात नको आणि आज जे काही घडलं ना तो एक शिवाचा स्टंटच असणार आहे, मी तुला खात्रीने सांगते. तेवढ्यात आता सुहास म्हणतो की पण आशूवरती शिवाचं प्रेम आहे बरं का कीर्ती आणि प्रेमात त्याग महत्वाचा असतो. सुहास म्हणतो की तसंही शिवाचं तिथे येणं मला आवडलं नाही बरं का. कीर्ती म्हणते की अरे मग कुणाला आवडलंय आशू, तुला तरी आवडलं का. अरे ती स्टंटबाजी करण्यासाठी तिथे आली होती आणि तिने जे करायचं ते केलंच. तिचा मोठेपणा तिला दाखवायचा होता आणि तिने तो करून दाखवला असे आता कीर्ती सुहास आणि आशूला बोलते. कीर्ती म्हणते की बरं ते जाऊ दे आशू, हे बघ मी तुझ्यासाठी हलवा आणलाय, तुला आवडतो का, तर तो हलवा खात. आशू म्हणतो की छान झाला बरं का कीर्ती. तेवढ्यात आता कीर्ती म्हणते की अरे नेहानेच बनवलाय हलवा, खा ना तू. तेव्हा आता सुहास म्हणतो की खरंच स्वयंपाकात ती सुगरण आहे बरं का आणि नेहाच तुझ्यासाठी योग्य आहे आशू, असे आता सुहास आशूला सांगतो. इकडे आता नेहा ही शिवाची भेट घेते आणि म्हणते की अगं शिवा आशू आता तुझ्यापासून लांब जात चाललाय आणि आजही त्याने हेच सांगितलं. शिवा म्हणते काय सांगितलं त्याने. नेहा म्हणते की अगं आशू बरोबर मी बोलले आणि मला नाही वाटत का की आशू आता त्याचं मत बदलेन म्हणून. नेहा म्हणते की तुला माहितीये का जी फाईट झाली ना ती तूच मुद्दाम घडून आणली असे आशूला वाटतं. नेहा म्हणते की आशूच्या मनातील गैरसमज दूर करण्यासाठी शिवा तुला आता सत्य शोधावेच लागणार आहे. नेहा म्हणते की आपल्याला दोघांना बोलून काहीच उपयोग नाहीये, त्याच्या डोळ्यातला गैरसमज दूर करायला हवा. तर शिवा म्हणते की मी काहीतरी करते नेहा, तू काही काळजी करू नकोस. नेहा म्हणते की जे काही करायचं ते लवकर कर बर का शिवा, आपल्याकडे वेळ फार कमी आहे. तर शिवा विचार करू लागते. नेहा म्हणते की आमच्या लग्नाला फक्त आठवडा राहिलाय शिवा आणि जर असंच चालू राहिलं ना तर आमचं लग्नही होऊन जाईल आणि मलाच तेच करायचंच नाहीये, कारण आशूच्या आयुष्यातली शिवाची जागा मी काही कोणीच घेऊ शकत नाही, असे आता नेहा शिवाला बोलते. आणि तेव्हा आता शिवा विचार करायला लागते. तेव्हा आता आशूच्या मनातील गैरसमज दूर करण्यासाठी शिवा कोणते सत्य शोधून समोर आणणार आणि नेहा आणि आशूचे लग्न कसे मोडणार आणि शिवा पुन्हा आशूच्या आयुष्यात येऊन देसाईंची सून आता शिवा कशी होते हे बघण्यासाठी आणि शिवा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.